मतदारसंघाचे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जाईल। राष्ट्रध्वज फडकल्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी द्यायची आहे। पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान देखील या ठिकाणी सलामी देतील। आपण सर्वांनी सलामी द्यायची आहे। सलामीचा हात तसाच ठेवून सामूहिक राष्ट्रगीत या ठिकाणी होईल। गोसे हायस्कूलचे संगीत शिक्षक सागर थोरात हे या ठिकाणी राष्ट्रगीत म्हणतील। राष्ट्रगीत झाल्यानंतर आपला सलामीचा हात खाली घ्यायचा आहे। सगळे डॉक्टर भूषणजी अहिरे हे या ठिकाणी उपस्थित होतील आणि नंतर हा एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रांत कार्यालय व पोलीस स्टेशन मध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण। पाचोरा प्रतिनिधी अलिआबा येवले पाचोरा येथील प्रांत कार्यालय व पोलीस स्टेशन या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे साहेब, डीवायएसपी श्री धनंजय येवळे साहेब, तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब, पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब, नायब तहसीलदार श्री विनोद कुमावत तसेच इतर पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तहसील विभागाचे कर्मचारी, पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी पीएसआय श्री योगेश प्रज्ञे साहेब यांनी मानवंदना दिली। यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक श्री एस चौधरी सर यांनी केले। तसेच आभार तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी केले। गरजा महाराष्ट्र माझा, भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानेला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गोंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। श्रीमान, यहाँ पे महाराष्ट्र दिन की परेड संपन्न हुई, आगे के लिए आदेश। गणगे साहेबांनी आमदार किशोरप्पा पाटील यांच्याकडून पुढील आदेश घेतलेला आहे। परेड तीनों तीन में दाहिने चलेगी, दाहिने मुड़ा तेज चल। या ठिकाणी आपलं प्रांताधिकारी कार्यालय जिल्ह्यामध्ये